दोन मित्रांमध्ये एकदा एक पैज लागते. त्याच्यातला एक मित्र दुसऱ्या मित्राला सांगतो की तू 6 महिन्यासाठी एका घरामध्ये बंद राहायचं, एका अशा घरात जिथे कुठलंही एंटरटेनमेंटचं साधन नसेल, जिथे तुझ्याकडे मोबाईलसुद्धा नसेल आणि तुला रोजचं जेवण रोज पोहोचवलं जाईल. तू 6 महिने त्या घराच्या बाहेर पायसुद्धा ठेवायचा नाहीस, टेरिसवर सुद्धा जायचं नाहीस. तो दुसरा मित्र म्हणाला की ठीक आहे ना, लावूयात आपण पैज. पण जर मी जिंकलो, जर मी 6 महिने त्या घराच्या बाहेरच आलो नाही तर मला काय मिळेल? त्यावर त्याचा मित्र त्याला म्हणाला की जर तू ही पैज पूर्ण केलीस ना तर मी तुला 10 लाख रुपये देईन. पण जर तू पैज हरलास, 6 महिन्याच्या आधीच घराच्या बाहेर आलास तर तुला मला 10 लाख रुपये द्यायला लागतील, लक्षात ठेव. तो म्हणाला की ठीक आहे, चल लावूयात पैज. आणि त्यांची पैज लागली आणि त्यातला एक मित्र 6 महिन्यासाठी त्या घरामध्ये बंद झाला. त्या घरात दुसरं कुणीही नव्हतं. तो एकटा होता. त्याच्याकडे ना मोबाईल होता, ना TV होती, एंटरटेनमेंटचं कुठलंही साधन नव्हतं. आधी तर तो खूप खुश होता, मस्त त्या घरामध्ये फिरत होता, बसला होता, झोपला होता. पण नंतर त्याला खूप एकटं वाटायला लागलं. हळूहळू त्याला खूप कंटाळा यायला लागला. नंतर त्याच्याकडून तिथे राहिलंच जात नव्हतं. तरीही त्याने कसे बसे 10-15 दिवस तिथे काढले. आणि त्यानंतर त्याचं फ्रस्ट्रेशन वाढत गेलं. त्याची जीवावर यायला लागली, त्याचा संताप व्हायला लागला, तो रागराग करायला लागला. आणि मग तो घरामध्ये ओरडायचा, संताप करायचा, भिंतीला बुक्के मारायचा, लाता मारायचा, ओरडायचा. अशा प्रकारच्या कृती तो करायला लागला. आणि मग त्याला वाटायला लागलं की बस झालं, आता मला इथून बाहेर निघायचंय. त्याला तिथून बाहेर निघायचं होतं. त्याला कळत होतं की तो 6 महिने या घरात बंद नाही राहू शकत. पण लगेचच त्याला ती 10 लाखावाली गोष्ट आठवायची की जर मी ते 6 महिने राहून गेलो तर मला 10 लाख रुपये मिळतील. पण जर मी आत्ताच निघालो तर मला 10 लाख रुपये द्यावे लागतील माझ्या मित्राला. नाही, मी राहून घेतो. हा विचार करून तो तिथे राहायचा. पण त्याच्याकडून राहिलं मात्र जात नव्हतं. आणि जेव्हा तो फ्रस्ट्रेटेड व्हायचा ना, भिंतीला लाता बुक्की मारायचा, ओरडायचा, तेव्हा त्याचे ते आवाज बाहेर जायचे. आणि त्याचा हा मित्र तिथून रोज फिऱ्या मारत असायचा. त्याला ते आवाज ऐकूसुद्धा यायचे. आणि तो विचार करायचा की आता हा लवकरच बाहेर येणार आहे आणि हा 10 लाख रुपये हरणार आहे. तो मित्र खूप खुश व्हायचा. त्या घरातून रोज आवाज यायचे. आणि हळूहळू ते आवाज येणं बंद झालं. त्याचा मित्र जेव्हाही यायचा त्याला आवाजच यायचा नाही बाहेर. तो विचार करत राहिला की आतून आवाज का येत नाहीये? काय झालं असेल? माझ्या मित्राला मध्ये काही झालं तर नसेल ना? आवाज का येत नाहीये? तो तिथे फार वेळ बसून असायचा तरी त्याला आवाज यायचा नाही. तो रोज तिथून जायचा, त्याला आवाजच यायचा नाही. आणि बघता असं करत 6 महिने लोटून गेले. 6 महिने पूर्ण व्हायला फक्त 1 दिवस शिल्लक होता. त्याचा मित्र रोजप्रमाणे तो ज्या घरात बंद होता त्याच्या घराबाहेरून जात होता. आणि जाता विचार करत होता की उद्या 6 महिने पूर्ण होणार आहेत. मग मला माझ्या मित्राला 10 लाख रुपये द्यावे लागतील, मी पैज हरून जाईल. असे काहीतरी विचार करत तो तिथून जात होता. आणि जाता अचानक त्याचं लक्ष त्या घराच्या दरवाजाकडे गेलं. आणि तो दरवाजा उघडलेला होता. हा मित्र तो दरवाजा बघून आश्चर्यचकित झाला. तो त्या घरात गेला. त्याने त्याच्या मित्राला शोधलं, पण तिथे त्याला त्याचा मित्र सापडलाच नाही. त्याला तिथे सापडली एक चिठ्ठी, जी त्याच्या मित्राने त्याच्यासाठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं की मी ज्यावेळी या घरामध्ये कोंडला गेलो त्यावेळी मी कसे बसे इथे दिवस काढत होतो. मला इथे खूप कंटाळा येत होता, मला बोर होत होतं, माझा एक क्षण जाणं खूप कठीण झालं होतं. मला खूप राग यायचा, मी ओरडायचो, शिव्या द्यायचो, भिंतींना मारायचो. माझं कशातही मन लागत नव्हतं. मला काहीही करून इथून बाहेर निघायचं होतं. पण माझ्या मनात पैजचा विचार यायचा आणि मी इथे थांबून राहायचो. आणि अचानक एक दिवस मी ठरवलं की ठीक आहे ना, जे काही चालू आहे त्याला एक्सेप्ट करतो आणि शांत राहतो. आणि त्या दिवसापासून मी शांत झालो. मी स्वतःमध्ये मग्न झालो. मी ध्यान करायला लागलो. मी स्वतःशीही बऱ्याच गप्पा मारल्या आणि मला बऱ्याच गोष्टी शांत राहून समजल्या. शांत राहून, एकटा राहून मला स्वतःची ओळख झाली. मी कोण आहे हे समजलं. आणि हे कधीही मला बाहेर राहून समजलं नसतं, जे मला या रूममध्ये बंद राहून समजलंय. मी ही पैज आरामात जिंकू शकलो असतो, कारण आज या पैजचा शेवटचा दिवस होता. पण मला या घरात आपण लावलेल्या पैजने जे 10 लाख रुपये मिळणार होते ना, त्यापेक्षाही भरपूर मौल्यवान गोष्ट मिळाली आहे, जी मला बाहेर राहून मिळाली नसती. आणि म्हणून मला नकोय 10 लाख रुपये. आणि त्याचमुळे मी आजच या घरातून बाहेर पडतोय. मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला काय बोध मिळतो?
6 महिन्यासाठी स्वतःला एका रूममध्ये बंद करून घ्या असा बोध अजिबात नाही. या गोष्टीतून आपल्याला असा बोध मिळतो की रोज थोडा वेळ का असेना स्वतःसाठी द्या. रोज कमीत कमी अर्धा तास तरी स्वतःला द्या, जिथे तुम्ही फक्त स्वतः असाल, एकटे. ना दुसरं कोणी व्यक्ती असेल, ना तुमचा मोबाईल, फक्त तुम्ही. जिथे तुम्ही स्वतःला भेटू शकाल, स्वतःशी गप्पा मारू शकाल, तुम्ही कोण आहात याची जाणीव करू शकाल. आणि ही एकटेपणाची, शांतीची ताकद खूप मोठी असते, जी आपल्याला जाणीव करून देते की आपण वास्तवात कोण आहोत. जी आपल्याला आपल्या आजूबाजूला हे जे निगेटिव्ह लोक असतात, हा जो गोंधळ चाललेला असतो, आपल्या मनात नको नको ते विचार असतात, निगेटिव्हिटी असते, सगळं काही बाहेर काढण्यासाठी हा अर्धा तास आपल्याला मदत करतो. ती शांती आपल्याला मदत करते. म्हणून रोज थोडा वेळ का असेना स्वतःसाठी द्या, फक्त तुमच्या स्वतःसाठी.